अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजची कथा फक्त कथा नाही तर आपल्या आयुष्याचं सत्य आहे. काल आपण अध्याय 7 मध्ये गुरूंची महती पाहिली आणि आज अध्याय 8 मध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या आयुष्यात दुःख का येतं आणि त्यातून मार्ग कसा मिळतो. श्री गुरुचरित्र हा फक्त ग्रंथ नाही, तो आपल्याला जीवन जगण्याची दिशा देणारा मार्ग आहे. या अध्यायात एक भक्त, त्याचं दुःख आणि गुरूंची कृपा यातून आपल्याला खूप मोठा धडा मिळतो. एक भक्त होता. तो मनाने खूप चांगला होता, श्रद्धाळू होता. तो रोज देवाची पूजा करायचा, नामस्मरण करायचा. पण तरीही त्याच्या आयुष्यात सतत समस्या येत होत्या. घरात अडचणी, आर्थिक त्रास, मनात बेचैनी. तो खूप प्रयत्न करायचा, पण काहीच नीट होत नव्हतं. हळूहळू तो थकला. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, मी इतकी भक्ती करतो तरी माझ्यासोबत असं का होतं. एक दिवस तो ठरवतो, आता मी थेट गुरूंच्या शरण जातो. तो श्री गुरूंच्या दर्शनाला जातो. डोळ्यात पाणी, मनात वेदना. तो गुरूंच्या चरणी नमतो आणि म्हणतो, गुरुदेव, मी खूप प्रयत्न करतो, मी भक्ती करतो, पूजा करतो, तरी माझ्या आयुष्यात दुःखच का आहे. गुरु शांतपणे त्याच्याकडे पाहतात आणि हळूच म्हणतात, बाळा, तुझं दुःख हे तुझ्या या जन्माचं नाही, ते तुझ्या पूर्वजन्माच्या कर्माचं फळ आहे. भक्त थोडा गोंधळतो, म्हणजे मी काहीच चुकीचं केलेलं नाही, तरी मला शिक्षा मिळते आहे. गुरु समजावतात, कर्म कधीच वाया जात नाही. जे आपण करतो ते आपल्याकडे परत येतं. आज जे दुःख तू भोगला आहेस ते पूर्वीच्या कर्माचं फळ आहे. पण गुरु पुढे सांगतात, पण एक मार्ग आहे. जर तू श्रद्धा, विश्वास आणि भक्तीने गुरूंचं नामस्मरण केलंस तर त्या दुःखाची तीव्रता कमी होते आणि शेवटी तू मुक्त होतोस. हे ऐकून भक्ताच्या डोळ्यात आशा येते. तो पूर्ण विश्वासाने गुरूंच्या शरण जातो. तो रोज नामस्मरण करतो, गुरूंची सेवा करतो, मनापासून भक्ती करतो. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल होऊ लागतो. त्याच्या समस्या कमी होतात, मन शांत होतं. त्याला आतून एक वेगळी शक्ती जाणवते. तो आता समजतो, समस्या संपल्या नाहीत, पण त्या सहन करण्याची ताकद मला मिळाली. या अध्यायातून आपल्याला खूप मोठा धडा मिळतो. आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते आपल्या कर्मामुळेच असतं, पण गुरूंची कृपा असेल तर त्या दुःखातून मार्ग नक्कीच मिळतो. गुरु फक्त समस्या दूर करत नाहीत, तर आपल्याला मजबूत बनवतात. म्हणूनच कधीही आयुष्यात अडचणी आल्या तर हार मानू नका. गुरूंवर विश्वास ठेवा, कारण गुरुच आपल्या आयुष्याला योग्य दिशा देतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी जोडलेले राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.